न पडली आकाशात शशी गणेशरावांचं नाव घेते सत्यनारायण. हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत नवीन नवऱ्या नवरीच्या सत्यनारायण पूजेसाठी. तर आम्हाला जाताना शृंगेरी देवीचं मंदिर लागलेलं होतं, तर तिथं गेलो. तर स्वयंपाकाची इतकी घाई चाललेली होती. नवरीबाई पण काम करत होत्या, त्यानंतर नवरदेवही काम करत होते. त्यानंतर त्या नवरदेव आवरायला गेले. नंतर काका बसले होते, काकीही बसलेले होते आणि अक्काचं जाण्याचं काम चाललेलं होतं, कारण की त्याची जाणंही झालेली नव्हती म्हणून जाणंही स्वयंपाक चालला होता. तोपर्यंत सत्यनारायण मांडण्याचं काम चाललेलं होतं, पूजा. नंतर जाणंही त्याआधी तर काकांनी आचार्याचंच काम केलं, हे बघा. त्यानंतर जाणंही मांडून घ्यायचं काम पूजाचं काम चाललेलं होतं. त्यानंतर मस्तपैकी अशी सत्यनारायण पुढे रांगोळी काढायची झाली आणि पूजाही मांडायची चालूच होती देवबाप्पांची. तर त्यानंतर त्यासाठी खूप मंडळी आले होते, सर्व कामाला जुंपलेले होते, म्हणूनच थोडासा त्यांच्यासाठी शरबत केला आणि नवरा नवरीने मस्त असं जाण्याच्या पाया पडून पूजेसाठी बसले. देवबाप्पांनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. चला आपण हे ऐकूया. खिडकी लावता येईल का? लय चमकतंय. लाव दोन्ही पण. 2च मिनिटं फक्त. शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सर्वदा भगवान मंगल. तुमच्या मनामध्ये काय आहे ते सांगा, त्यांनी समर्पित मी देईल. नारद म्हणतात, हे भगवंता, या पृथ्वीवर लोक अनेक प्रकारचे पापे करून विविध प्रकारचे दुःखे भोगत आहेत. त्यांची दुःखे कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते सांगा, ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या इच्छा पूर्ण करून मनातील फळ देणार आहे. त्यानंतर नारद म्हणतात, याचे फळ काय, याचं स्वरूप काय, हे कोणत्या काळी करावे ते सांगा, ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, उत्तम केळी, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा याचा प्रसाद. मात्रे माने पूर्णे मात्रे माने कामना पुरती जय देव जय जय दुर्गे दुर्गट भारी पुरवीन संसारी ननाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी मरणाचे वारी खाली पडलो आता न पडली आकाशात शशी गणेशरावांचं नाव घेते सत्यनारायण. पूजा झाली, आरती झाली. त्यानंतर नवरीने नावही मस्त घेतलं, नवरदेवाने काही घेतलं नाही. त्यानंतर तिची 5 सुवासिनीने ओटी भरून घेतली. त्यानंतर सुवासिनी जेवायला बसवल्या, जाण्याच्या सुवासिनी जेवायला बसवल्या, परडीच्याही होत्या जेवायला बसवल्या. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि अशी आमची सत्यनारायणची पूजा पार पडली. तुम्ही लग्न झाल्यानंतर सत्यनारायण करता का? करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.